नमस्कार. स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये. आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि झटपट तयार होणारा तसेच घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा फेवरेट चिकन पुलाव, तोही प्रेशर कुकरमध्ये. कधी कधी आपल्याला असं काहीतरी बनवायचं असतं जे चवीलाही भारी आणि बनवायला देखील खूप सोपं असतं, आणि अशा वेळी हा चिकन पुलाव एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चिकन पुलाव बनविण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम चिकन घेतले आहे. चिकनला इथे मी व्यवस्थित स्वच्छ करून 3 ते 4 पाण्याने धुवून घेतले आहे. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी चिकनमध्ये मी घालत आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा घरचा काळा मसाला किंवा गरम मसाला, 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट आणि 3 चमचे दही. आता या सर्व मसाल्यांना आपण चिकनमध्ये छान मॅरिनेट करून घेऊया. इथे मी सर्व मसाले व्यवस्थित एकत्र करून घेतले आहे. आता यात मी घालत आहे 1 चमचा मीठ व पुन्हा एकदा याला मी छान मिक्स करून घेत आहे. इथे मी सर्व चिकन छान मॅरिनेट करून घेतले आहे. आता यावर आपण झाकण ठेवूया. याला आपल्याला 15 ते 20 मिनिटे मॅरिनेशनसाठी ठेवायचे आहे, जेणेकरून सर्व मसाले चिकनमध्ये छान मुरतील. आता इथे मी 1.5 कप तांदूळ घेतले आहे. इथे मी जिरा राईस घेतला आहे. याऐवजी तुम्ही बासमती तांदूळ देखील वापरू शकता. आता तांदूळमध्ये इथे मी पाणी घालत आहे आणि या तांदूळला आपल्याला व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहे. आता यात मी पाणी घालत आहे आणि आता तांदूळला देखील आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहे. चला तर मग आता आपण पुलाव बनवूया. त्यासाठी इथे मी घेतले आहे 3 उभे चिरलेले कांदे, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि 2 हिरवी मिरची. आता सर्वात आधी इथे मी एक कुकर घेतला आहे. कुकर गरम झाला आहे. आता यात मी घालत आहे तेल. इथे मी 2.5 चमचे तेल घातले आहे. तेल गरम झाले आहे. आता यात मी काही खडे मसाले घालत आहे, ज्यात मी घेतले आहे 1 तेजपान, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची, 2 लहान वेलची, 3 ते 4 काळी मिरी, 3 ते 4 लवंग, 1 चक्रफूल आणि 1 चमचा शहाजिरे. या खडे मसाल्यांमुळे पुलावला छान सुगंध येतो. आता यांना आपण थोडं परतून घेऊया. खडे मसाल्यांना छान सुगंध येऊ लागला आहे. आता यात मी घालत आहे बारीक चिरलेला कांदा. कांद्याला आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता कांदा छान सोनेरी झाला आहे. आता यात मी घालत आहे हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला टोमॅटो. आता यावर मी घालत आहे 1 चमचा मीठ. आपण मॅरिनेशनच्या वेळी देखील मीठ घातले आहे, त्यामुळे आत्ता मीठ घालण्याची गरज नाही. जर शेवटी तुम्हाला वाटलेच तर नंतर तुम्ही मीठ ॲड करू शकता. टोमॅटोला देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. इथे मी टोमॅटो व्यवस्थित परतून घेतला आहे. आता यात मी मॅरिनेट केलेले चिकन घालत आहे. आता चिकनला आपण 1 मिनिटे चांगलं परतून घेऊया. आता यात मी बिर्याणी मसाला घालत आहे. इथे मी 1.5 चमचे बिर्याणी मसाला घातला आहे. आता पुन्हा एकदा आपण चिकन छान मिक्स करून घेऊया. इथे मी चिकन व्यवस्थित मिक्स केले आहे. आता चिकनला आपण 2 ते 3 मिनिटे असंच थोडं शिजवून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता चिकनला छान तेल सुटले आहे. आता एकदा याला आपण थोडं परतून घेऊया. आणि आता यात मी थोडंसं पाणी घालत आहे. यात मी अर्धा ग्लास पाणी घातले आहे. यामुळे चिकन मस्त शिजते. आता चिकनला मी थोडंसं परतून घेतले आहे आणि आता यावर मी झाकण ठेवत आहे.
अशा प्रकारे झाकण ठेवून चिकनला आपल्याला 7 ते 8 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. यामुळे चिकन थोडेसे मऊ होते आणि सर्व मसाले चिकनच्या आतपर्यंत जातात व चिकन मस्त लागते. 8 मिनिटे झाले आहे. आता आपण झाकण खोलून बघूया. आता मी चिकनला थोडंसं हलवून घेत आहे आणि आता यात मी घालत आहे भिजत ठेवलेले तांदूळ. आता तांदूळला आपल्याला एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी तांदूळ व्यवस्थित मिक्स केले आहे. आता यात मी घालत आहे पाणी. इथे मी 1.5 ग्लास पाणी गरम केले आहे व हे पाणी आता मी यात घालत आहे. चिकन शिजविण्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी घातले होते व आता मी घातले आहे 1.5 ग्लास पाणी, म्हणजे एकूण आपण 2 ग्लास पाणी वापरले आहे. आता यात मी अर्धा लिंबूचा रस घालत आहे. यामुळे पुलावला खूप छान चव येते. आणि तसेच वरतून मी गार्निशिंगसाठी घालत आहे कोथिंबीर. शेवटी परत एकदा याला आपण हलक्या हाताने मिक्स करूया. यावेळी तुम्ही मीठ चेक करून बघू शकता. जर तुम्हाला मीठ कमी वाटले तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ घालू शकता. आता आपण याची एक उकळी काढून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता याला मस्त उकळी आली आहे. आता मी कुकरचे झाकण बंद करत आहे. कुकरच्या आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे व त्यानंतर गॅस बंद करून कुकरला तसेच वाफेत ठेवायचे आहे, जेणेकरून पुलाव वाफेत मस्त शिजेल. कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहे. आता आपण झाकण खोलून बघूया आणि तुम्ही बघू शकता पुलाव किती मस्त दिसत आहे. आणि इथे आपला गरमागरम स्वादिष्ट चिकन पुलाव सर्व करण्यासाठी तयार आहे. हा पुलाव तुम्ही रायता, कोशिंबीर किंवा सॅलेडसोबत सर्व करू शकता आणि आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करू शकता. तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.